नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनेलमध्ये। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि असं काहीतरी बाहेरचं वातावरण झालेलं आहे। सृष्टी लवकर शाळेत जाते, त्यामुळे सृष्टी आणि मी दोघीही सकाळी 6 वाजता उठतो। त्याच्यानंतर मग इथे मी सृष्टीसाठी दूध तापवायला घेतलेलं आहे आणि आज मी तिच्या टिफिनमध्ये उसळ बनवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी कालच रुमालामध्ये मटकी मोड आणण्यासाठी बांधून ठेवलेली होती आणि बऱ्यापैकी तिला मोड आलेली आहे। आणि इथे दूधही आता तापलेलं आहे आणि त्यामुळे मग आता सृष्टीला मी टोस्ट आणि दूध वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग इथे उसळ बनवायला घेतली। आणि आज मी माझ्या मम्मीच्या पद्धतीने उसळ इथे बनवून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेचच कांदा चिरून घेतला आणि घड्याळाकडे माझं लक्ष जात आहे, कारण सकाळी सगळं वेळेवर झालं पाहिजे हेच आपल्या डोक्यात असतं। आणि इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवल्यानंतर त्यात कांदा आणि शेंगदाणे आणि थोडीशी हिरवी मिरची तळून घेतली। त्यानंतर त्यात लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली, थोडीशी हळद मसाला टाकला आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये उसळ टाकली आणि थोडेसे टमाटेही टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकून ते थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि शेवटी मग त्याच्यात चाट मसाला टाकून घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच पोळीही लाटून घेतली। आणि उत्कर्षला काही उसळ आवडत नाही, त्याच्यामुळे त्याच्या टिफिनला इथे थोडीशी भेंडीची भाजी बनवून घेतली आणि इथे 9 वाजता असं काहीतरी माझं सगळं आवरून झालेलं आहे। पोळ्यांमध्ये मुंग्या होऊ नये म्हणून असं काहीतरी जुगाड मी केलेला आहे। प्लेटमध्ये पाणी ठेवून त्यावर मग पोळीचा डब्बा ठेवलेला आहे। सकाळी ज्या वेळेस मी उसळ बनवून घेत होती त्यावेळेस एक घटना माझ्याबरोबर घडली। ही जी क्लिप दिसत आहे तिकडनं अचानक नळीने पेट घेतला। नंतर बघितलं तर तिथे नळीला थोडीशी चीर आलेली होती आणि गॅस चालू असल्यामुळे लगेचच तिथे गॅसने पेट घेतला आणि ही घटना कोणाबरोबरही घडू शकते। त्याच्यामुळे एकदा अशी जी नळी असते ती तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि शक्यतो ISI मार्क असलेलीच नळी घ्या। आणि ही गॅसची नळी आम्ही एका लोकल कारागिराकडनं बसवून घेतलेली होती आणि त्यावेळेस आम्हालाही इतकं काही नॉलेज नव्हतं, त्याने ती नळी बसवून दिली म्हणजे चांगलीच असेल असं आमच्या डोक्यात होतं। शक्यतो आपण सिलेंडर वगैरे ज्याच्याकडनं घेतो त्यांच्याकडनंच ही नळी घ्यावी, ती अगदी स्ट्रॉंग असते। आणि एक सेफ्टी म्हणून आम्ही गॅसला एक मशीन बसवून घेतलेलं आहे, काहीतरी 2500 की 3000ला ते मशीन आम्हाला पडलेलं होतं आणि त्याच्याचमुळे आज थोडासा गॅसने कमी पेट घेतला, नाहीतर एकदमच जर गॅस बाहेर आला असता तर मोठा पेट तिथे घेतला गेला असता। आणि अचानक ही घटना घडल्यामुळे थोडा वेळ तर मला इतकं थरथरल्यासारखं झालं की मला काहीच सुधरत नव्हतं, परंतु सृष्टी आणि उत्कर्षला शाळेत पाठवायचं होतं म्हणून कसं बसं मी स्वयंपाक बनवलं आणि त्याच्यानंतर मग थोडं शांततेने बसली। डोक्यात खूप काही विचार येत होते आणि त्यामुळे मग अशी जी गॅसची नळी असते ती वेळोवेळी आपण चेक केली पाहिजे। आणि आपल्या सेफ्टीसाठी गॅसला जे ते एक मशीन येतं गॅस कंट्रोल करण्यासाठी, तेही आपण बसवून घेतलं पाहिजे। आपण वेगवेगळ्या गोष्टींवर खूप खर्च करतो, परंतु आपल्या सेफ्टीसाठी आपण 2-3 हजार त्या मशीनवर जर खर्च केले तर काहीच फरक पडत नाही। 2-3 हजार हे आपल्या जीवापेक्षा काही मोठे नाही। चला असो, माझ्याबरोबर घटना घडलेली आहे आणि ती तुमच्याबरोबर नको घडायला पाहिजे म्हणून मी हे सगळं तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे। संध्याकाळी सृष्टी आणि उत्कर्षला थोडीशी क्रेविंग झालेली होती, त्यामुळे घरगुतीच मी त्यांना इथे पिझ्झा बनवून दिलेला आहे। त्यासाठी कणिक भिजवण्यासाठी मी त्यामध्ये थोडासा सोडा, मीठ आणि तेल टाकून दहीमध्ये ते कणिक भिजवून घेतलं। त्यानंतर फोकच्या साहाय्याने त्या पोळीला छिद्र पाडले आणि त्याच्यानंतर मग असा जुगाड करून मी इथे पिझ्झा बनवून घेतलेला आहे। आमच्या घराजवळच अगदी पायी जाता येईल इतक्या अंतरावर एक सेल लागलेला आहे, त्यामुळे रात्री आम्हाला तिथे सेलमध्ये जायचं होतं, त्यामुळे मग इथे स्वयंपाकही मी लगेचच बनवून घेतला। आणि स्वयंपाकामध्ये मी इथे पनीरची भाजी बनवून घेत आहे। त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं याची पेस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर मग इथे पनीरच्या भाजीलाही फोडणी दिली। त्यानंतर लगेचच पोळीही बनवून घेतली आणि इथे पनीरही माझं रेडी झालेलं आहे आणि श्रीखंडही सरांनी आणलेलं होतं। त्यानंतर मग लगेचच आम्ही रात्री
जेवण वगैरे केल्यानंतर इथे सेलमध्ये आलेलो आहोत आणि 10 रुपयापासून तर 150-200पर्यंतच्या किमतीच्या छान छान वस्तू इथे होत्या आणि त्यापैकी काही वस्तू मी घेतलेल्या आहेत, तर त्याही मी घरी जाऊन तुमच्याबरोबर इथे शेअर करते. आणि घरी आल्यानंतर सृष्टी आणि उत्कर्षचं असं चाललेलं आहे, मम्मीने काय काय घेतलेलं आहे, तर तेच त्यांचं इथे बघणं चालू आहे. फुलदाणे वगैरे खाली आपण असे रुमाल ठेवू शकतो, असे 2-3 रुमाल मी आणले. त्याचप्रमाणे जे कांदा लसूणच्या बास्केट आहेत त्याही मी 2 आणल्या. त्याचप्रमाणे मीठ किंवा लोणचं घालण्यासाठी बरणीही आणली आणि एक फ्रीजचं कवर घेतलं आणि त्याचप्रमाणे जे कोलगेट पेस्ट वगैरे ठेवण्यासाठी जे ऑर्गनायझर आहे तेही आणलं. आणि त्याच्यानंतर मग उत्कर्ष आणि सृष्टीसाठी इथे आईस्क्रीम आणलेलं होतं. मग ते दोघं इथे आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेले आहेत. मग तिथपर्यंत मी जे तिकडनं ऑर्गनायझर आणलेलं होतं की कोलगेट आणि ब्रश वगैरे ठेवायला, मग त्यामध्येही लगेचच ब्रश आणि कोलगेट वगैरे ठेवून बघितलं आणि असं काहीतरी ते दिसत आहे. आणि बाहेर गेलेलंच होतं, तर मग थोडेसे फ्रूट वगैरे आणलेले होते, दूध आणलेलं होतं, मग तेही टोपलीमध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि आज मला मुखवासही बनवून घ्यायचा होता, त्यामुळे मग मुखवासासाठी लागणाऱ्या अशा वस्तू आणल्या. आणि सृष्टी आणि उत्कर्ष सोबत असल्यामुळे मग त्यांनीही त्यांच्या अशा वेगवेगळ्या वस्तू आणल्या. मग त्याही छान इथे डब्यात भरून घेतल्या तात्पुरत्या. कोणाचे जे काही रात्रीचे भांडे होते ते घासायचे बाकी राहिलेले होते, मग ते आधी मी घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग निवांत मुखवास बनवायला घेतला. मुखवास बनवण्यासाठी मी अर्धा किलो बडीशोप, अर्धा किलो तीळ आणि 250 ग्रॅम ओवा आणि त्यामध्ये 100 ग्रॅम अळशी घेतली. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी, त्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि थोडंसं मीठ, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ते जे मिश्रण तयार केलेलं होतं मग ते सगळं मी यांना वेगवेगळं असं थोडंसं टाकून चोळून घेतलं. थोडा वेळ त्यांना 5-10 मिनटं रेस्टसाठी ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळे वस्तू मी वेगवेगळे भाजून घेतले, कारण की बडीशोपला जास्त वेळ भाजण्यासाठी लागतो तर दुसऱ्या वस्तूंना कमी वेळ लागतो. मग एकत्र जर भाजलं तर मग बाकीच्या वस्तू थोड्याशा कच्च्या राहून जातात आणि बाकीच्या वस्तू जळून जातात. त्याच्यामुळे मग सगळ्यांना मी वेगवेगळं इथे भाजून घेणार आहे. मुखवासही माझं बनवून इथे रेडी झालेलं आहे आणि असा काहीतरी माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करा.